हो, बसतो बसतो. देवा परमेश्वरा. तोंड गोड करा. हे काय म्हणजे कारण दुसराच आहे. हो का? हो. काय कारण आहे? आज आनंदाचा दिवस आहे काका. हो हो. काय सांगते काय? हो. तुम्हाला आठवतं का आमच्या घरी चोरी झालेली? हो, चोरीला गेलेल्या वस्तू आणि तो चोर दोन्ही आम्हाला सापडलंय. काय म्हणजे कोण कोण? नाव काय त्याचं? तुम्ही नाही काही, चोर दुसराच आहे. हो का? आणि गंमत माहितीये का, त्याचं नाव सुद्धा म पासून सुरू होतं. हे काय? माणिक शेठ. हो, चोरांना हा फोटो दाखवला त्यांनी ओळखलं. माहितीये काका, तुमच्यासारखाच दिसतो ना. पुरावा हवा होता ना तुम्हाला, आणलाय पुरावा. आता बोला. जितका राग आला ना काका, तितकंच वाईट वाटलं मला. मला माहितीये तुम्ही खरंच खूप केलं आमच्यासाठी. तुमच्या बाकीच्या धंद्यात तुम्ही बुडलात. माणूस थांबला होतो अशा वेळी, पण तुम्ही इतकी मजल गाठलीत की स्वतःच्या पुतणीच्या सासरीत चोरी केलीत. एकदाही तुम्हाला तुमच्या लेकीचा विचार नाही आला डोक्यात? तुम्ही जर पकडला गेला तर माझं काय होईल एकदाही वाटलं नाही तुम्हाला? माझ्या सासरच्यांना फसवणाऱ्या या लबाड काकाला मला पोलिसात देऊ वाटलं होतं. हो, तुमची कुंड्यांची लिंक, तुम्ही पाठवलेले चोर, सगळ्याचा पाठपुरावा केला. हे सगळे पुरावे देऊन पोलिसात देऊच शकले असते मी तुम्हाला. पण इतकं सगळं होऊन सुद्धा अक्षयने मला थांबवलं काका. माझ्याकडे सगळ्यांचा बघण्याचा दृष्टिकोनच बदलेल म्हणून. तुमचं नशीब म्हणून तुम्ही वाचला. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर माझं डोकं फिरलं ना तर माझ्या बदनामीची पर्वा न करता मला जे करायचं ते मी करेन. अमृता, काय हो काका? हे घे लोणचं. काचेच्या बरणीतच दिलंय. हा, आणि काढा घेईन गमी वेळेवर. माईंना थँक्स सांग माझ्याकडून. आणि आता निघ, उगाच उशीर नको व्हायला. नाही का हो भाऊजी? हो. येते आई, आणि काळजी घे. तुम्ही पण काळजी घे, सांभाळा. हो. सांभाळून जा. हं? माझं सोड, तू तर ऑलरेडी विसरलायस ना मला. त्या अमृताशिवाय तुला काहीच दिसत नाही. नुसता अमृताच्या भोवतीच फिरत असतोस. अरे केयू, तसं खरंच नाहीये. ते तुला दिसत नाही अगदी, पण तू तिच्या सोबत असतो तेव्हा किती वेगळा वागतो. आणि जरी ते तुला दिसत नसेल तरी ते मला दिसतं.
आणि जे दिसतं ते दॅट इज रिअली हर्टिंग अक्की. तुझ्या डोळ्यात तिच्यासाठी जे केअरिंग दिसतं ते माझ्यासाठी कधीच नाही दिसलं रे. तुला आठवतंय की आपण लास्ट टाइम कधी एकत्र भेटलेलो? लास्ट बर्थ मध्ये असेल. लंच, मूवी, डिनर, शॉपिंग, ड्राईव्ह, नथिंग. कारण आपण यातलं काही करतच नाही रे अक्की. आणि तरी तुला माझी आठवण येत नाही. कारण कियू मी सतत प्रॉब्लेम फेस करतोय, तुला माहितीये, तुला खूप चांगलं माहितीये हे. आणि कमॉन यार, आपण 3 महिन्यानंतर कायमचं एकत्रच येणार आहोत ना, सो डोंट क्रीप. मी क्रीप करतीये? हा, हे बघ कियू, काय माहिती का, तू अर्जुन आहे ना, तुझ्या डोक्यात काय काय गोष्टी भरवतोय आणि तू त्याच्या पद्धतीने ऑपरेट होतेस. त्याला भेटत थांबव, त्याला बघितलं ना डोकं फिरतं माझं, कळलं ना? मग तू काय करतोस? तू आणि अमृता पण तर ते रिअल हस्बंड वाईफ सारखेच वागतात ना. घरात काय प्रॉब्लेम चालले तुला माहितीये ना, ते प्रॉब्लेम एकत्र सॉल्व्ह करणं मला आणि अमृताला भाग होतं, सो मी तिच्या बरोबर होतो. ओके, पुढचे 7 दिवस मी जास्तीत जास्त वेळ तुझ्या बरोबर स्पेंड करेन. तुला आधीसारखं स्पेशल फील करून दे. तुलाही कळेल की मी तोच अक्षय, जुना अक्षय, तो तुझ्यावर प्रेम करतो. ओके, लेट्स सी की तू खरंच तसं वागतोस का पुढचे 7 दिवस. तसं अर्जुन तर रोजच मला तसं स्पेशल फील करतो, बट बघूया तू काय करतो. आणि तू खरंच तसं प्रूव्ह करून दाखवलंस अक्की, तरच मी मानेन की तुला अमृता बरोबरनी माझ्या बरोबर तुझी लाईफ स्पेंड करायची आहे. ओके ओके ओके, ऑल राईट देन, इट्स अ चॅलेंज. आता मी तुला कॉल नाही करणार. जेव्हा केव्हा तुला काही स्पेशल सुचेल तेव्हा तू मला कॉल करशील. ओके, बाय बाय. गॉड, काय झालं हिला, चालू का होत नाहीये? हाय नीट समेल, आय एम सॉरी, आपण एकमेकांना ओळखत नाही, पण मी संकटात मुलगी बघितली, सो आय थॉट आय शुड कम अँड हेल्प यू. मे आय? या. There you go. आता बंद नाही पडणार, मी चालू करून दिली आहे ना. म्हणजे तुम्ही मेकॅनिक आहात? सॉरी, आय मीन मला तसं नव्हतं म्हणायचं. तुमच्यासारखा हँडसम मुलगा मेकॅनिक थोडीच असू शकतो. ओ शिट, क्षमा, काय झालंय तुला? काय बडबडतीये?
सॉरी, खूप सॉरी. नो आय मीन थँक्स, खूप थँक्स. नो प्रॉब्लेम. थँक्स. बाय. बाय. कोणी होती? पण क्यूट होती मुलगी. बघ क्यू, एकदा भेटलेल्या मुलींची विकेट जाते मला बघून. तुला का माझ्याबद्दल काही वाटत नाही? त्या मी अक्षय, अजून काय करू मी तुला इम्प्रेस करायला क्यू? खरं तर तुला मुंबई पासून आणि अक्षय पासून दूर न्यायला हवं. तिथं माझ्याशिवाय तुला दुसरं कोणी दिसणारच नाही. तू काय येशील माझ्या बरोबर? मी आहे कोण? हा, चल ना बरं तुला ग पटकन. अगं सगळं आणून ठेवलं, भूक लागली ग. झालंच आता, बसूया ना. बसूया बसूया म्हणते. तुझी सून आली का? आईकडनं गेली होती ती. नाही बाई, येऊ दे, माझं काहीच म्हणणं नाही आहे, पण माईंचे नियम आहेत, त्याला बगल द्यायला नको म्हणून फक्त म्हटला. कधीची गेली हो माहिती? माई, कोशिंबीर केलीये, जरा चव बघाल का? वसुधा, चव बघ कशी झाली सांग. छानच केली असणार ना माई, तिची लाडकी आहे ना सून ती. आई कशी आहे? बरी आहे आई. ऍक्च्युली तुमच्या काढ्यानेच तिला फायदा झाला आणि तिने थँक्यूही म्हणायला सांगितलं. आई, येताना आईने लोणचं पाठवलंय. स्वयंपाकघरात आहे, घेऊन येऊ का? आण लगेच. तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहूनच गेली. कोणती? सांगते ग. घाबरले ना मी. बऱ्याच दिवस आपल्या घरात नुसतं टेन्शन होतं, त्यामुळे बोलणं झालंच नाही आपलं. आपल्या त्या देशमुखांचं प्रेम आहे ना, त्याचं लग्न झालंय त्या राधा बरोबर. अय्या, त्याला आणि त्याच्या बायकोला राधाला आपल्याकडे जेवायला बोलवायचं होतं. कधी बोलवूया? अय्या, म्हणजे दीपिकाशी नाही झालं त्याचं लग्न? तुला काही माहिती नाही असं दाखवू नकोस वसुधा आता. तुझं नाही माहिती माई? अहो खरंच नाही माहिती मला हे काही. हो, पण आता माहिती झालंय ना. हो, मग त्यांना आता लवकरात लवकर आपल्या घरी बोलवूया. अमृता, ड्रॉवरची चावी दे. अक्षय, अरे त्या प्रेमला बोलवायचंय ना आपल्याकडे जेवायला, प्रेम आणि राधाला. अरे बरं झालं मला आठवलं. मला प्रेमची आई म्हणजे देशमुख काकू भेटल्या होत्या. त्यांनी आम्हाला दोघांना जेवायला बोलवलंय आग्रहाने. बघ, लवकरात लवकर प्लॅन करावा लागेल, परत वेळ नाहीये ना. वेळ नाही म्हणजे मला सारख्या सारख्या सुट्ट्या घेता येणार नाही ना ऑफिस मधून, म्हणून. लवकरात लवकर ठरवूया. हो, पण त्याआधी एक खूप मोठी गोष्ट करायचं माझ्या मनात आहे. कोणती गोष्ट माई? अण्णांशी बोलते आणि मग सांगते. वेळ येईल तेव्हा नक्की सांगेन. कोणाबद्दल आहे माई? अक्षय आणि अमृताबद्दल. चल, सुरुवात. भूक लागली. लागले ना भूक आता. आता बडबड करू नको. चल. घ्या चहा घ्या. सावकाश. तुम्ही कसं ओळखलं मला चहाची तलफ आली म्हणून? सुंठीच्या
हळू गरम आहे. आठवतंय तुम्हाला नुकतंच आपलं लग्न झालं होतं बघा, आणि जीजीची नजर चुकवून पेल्यातून आणून द्यायचा तुम्ही चहा. आप्पांचा नियम होता, सकाळी एकदा दुपारी एकदा, दिवसातून फक्त 2दा चहा. मला तर इकडे सुरसुरी यायची चहा प्यायची. बरोबर अगदी पहिला चहा झाल्यानंतर तासाभराने, आणि मग मला आप्पांचा नियम मोडायला लागायचा. कधी कधी जिजींचा ओरडाही खाल्लाय मी, पण मी कधी सांगितलं नाही हो तुम्हाला. साध्या ना एक गोष्ट सांगू? नाही म्हणजे आपल्या दोघातलीच गोष्ट म्हणून मनातलं सांगतो. बोला ना. आपल्या दोघातल्या नात्यात जे माधुर्य आहे ना, ते आपल्या मुलांच्या सुनांच्या नात्यात नाही कधी दिसून आलं हो. म्हणजे एकमेकांना सांभाळून घेत घेत एकजीव होणं नाही दिसलं कधी त्यांच्या. आणि या गोष्टी शिकवून नाहीयेत, या अंगातच असाव्या लागतात. नाही तर मग पाहून पाहून मनावर चढवाव्या लागतात. आता बघा ना, माझ्या मनात काय चाललंय हे न सांगताही तुम्हाला ओळखता येतं, हो की नाही? या मुलांना सांगूनही कळतं की नाही कुणास ठाऊक. त्यांना संसाराचं मर्म उमजावं, त्यासाठी आपण फक्त प्रयत्न करत राहायचं. दुसरं काय करू शकतो आपण? एक सांगू का साधं? आपल्या घाडग्यांच्या पूर्वजांनी आधीच करून ठेवलंय, महालक्ष्मी प्रदक्षिणेच्या रूपाने. काय काय बघताय? अगदी माझ्या मनातलं तुम्ही ओळखलत ना, म्हणून मला आनंद झाला. हो ना. अक्षय अमृताचं लग्न झालं, पण हा दक्षिणाविधी राहिलाच आहे. होय. कसं काय कोणास ठाऊक, पण कोणाच्याच लक्षात नाही आलं नाही हे. स्वाभाविकच आहे म्हणा. त्या दोघांच्या लग्नाआधी, लग्नात, लग्नानंतर इतक्या काही घडामोडी घडल्या की विसरणं स्वाभाविकच आहे ना. कुणाची मनस्थिती नव्हती. आता आठवलंय ना, हा? पक्क करून टाका अक्षय अमृताचं कोल्हापूरला जायचं. चालेल. बघा, लग्न झाल्यावर 3 महिन्याच्या आत जोडप्यानी महालक्ष्मीला दर्शनाला जायचं, आणि नवऱ्यानी बायकोला उचलून 7 प्रदक्षिणा घालायच्या. अशी रीत घातली होती पूर्वजांनी. आठवलं? नाटवाला काय झालंय? त्यावेळी सुद्धा अशाच होतात तुम्ही चांगल्या. नाही, माझा दम निघाला होता. 7 प्रदक्षिणा. पुरे पुरे कुणी ऐकेल तर काय म्हणतील, पण अगदी खरंय हो. त्या 7 प्रदक्षिणा सप्तपदी इतक्याच मला महत्वाच्या वाटल्या. एक दृढ विश्वास निर्माण होतो नात्यात, एकमेकांची साथ कधी न सोडण्याचा निर्धार. मग पक्का करून टाका कोल्हापूरला जायचा बेत. आणि त्या दोघांबरोबर आपणही जाऊया. हो. यावेळी उचलून नाही, हातात हात घालून प्रदक्षिणा घालूया. गप्पा गोड आहे, पण कामं वाट बघतात माझी. आणि आज भोगी आहे. अरे हो, आज भोगीची खरपूस भाजी. पण नक्की मी सांगू ना अमृताने अक्षयला? नाही, अक्षयला सुट्टी घ्यावी लागेल, ऑफिसमध्ये बोलावं लागेल त्याला. हो हो हो, नुसत्या कल्पनेनी उत्साह संचारलाय माझ्या अंगात. जाऊयाच कोल्हापूरला. हो हो, सांगते मी त्यांना. चला, हे बरं झालं की हनीमूनचं प्रकरण टाळलं. व्हेरी गुड. हा, पण या गडबडीत ना हनीमून साठी घेतलेली सुट्टी पण सगळी संपलेली आहे. आता ऑफिस सुरू होणार, आणि बोनस म्हणजे माईचे थोडे पण शोधून दिले. व्हेरी गुड. पण या सगळ्या नादात ना सुट्टी संपली. आता उद्यापासून ऑफिस सुरू होईल, आणि मग डिवोर्सचं प्रकरण सगळं आपलं ते पाठीमागेच राहिलंय. त्यावर परत कॉन्सन्ट्रेट करावं लागेल, डिवोर्सच्या पाठीमागे लागावं लागेल. महत्वाचं बोलतोय मी, लक्ष कुठे तुझं? बघ ना, धागा ओलाच जात नाहीये. शी, तुला एक धागा होता येत नाही. शी.
तुला खूप येतो ना? म्हणजे अरे हे वॉच मी दाखवतो तुला मी दे आणि शिकून घे. सोयीत धागा कसा व्हायचा असतो कळलं ना? म्हणजे मॉलजिस्ट होणार. सुईत धागा होत नाही. हा इकडे बघी घ्यायची सुई हा घ्यायचा धागा कळलं? तो के ना शार्प करायचं मस्त हे बघा असं आणि मग तो असा कॉन्सन्ट्रेशनने हे समोर सोयी पकडली बरोबर नेम धरून सोयीत असा तो सुईच्या टोकात टाकला आणि असा धागा ओढला की सुई धागा गेला असा. अक्षय, माइंड इट. पण तू कधी शिकलास? हा आईने शिकवलं. आईची कृपा. तिने लहानपणी मला शिकवलं सुई धागा कसा ओवायचा. पण आपल्या घरची परंपरा बायकांची कामं वेगळी पुरुषांची कामं वेगळी त्यामुळे मला पुढे काय शिकता आलं नाही. सुईत धागा ओलाय मी पण ते कपड्यांना इस्त्री काही जमत नाही मला. आय थिंक तुला कपड्यांना इस्त्री करता येते ना? म्हणजे मला किती चांगलंय की जे तुला येतं ते मला येत नाही जे मला येतं ते तुला येत नाही. सो इस्त्री कळतंय मला. कळते ना? म्हणजे सुई धाग्याच्या बदल्यात इस्त्री केलेले कपडे. वा, काय कम्पॅरिझन आहे रे. कमाल. सुपर स्मार्ट. फक्त ना ते जरा कपड्यांना जोर लावून प्रेस कर. अवघड आहे तुला पण कर. हा देऊ का? माई ये ना. हे काय एवढे कपडे धुवायला? नाही माई, इस्त्रीचे कपडे. उद्यापासून ऑफिस सुरू होत आहे ना यांचं. मग अजून 2-3 कपडे घे इस्त्री करायला. आपल्याला सगळ्यांना लवकरात लवकर कोल्हापूरला जायचंय.